तर मित्रांनो आत्ता आपण पोचलोय मुरुड बीचला. इथं रस्ता आणि इथं समुद्र. अरे हो समोर बघ लेडीज आहे आणि हा म्हणतोय घाल. अरे भाऊ धक्का लागला तो लोक पहिल्यांदा आपल्याला धरा येतील. इथं आल्या फक्त मालती मावशींचं नाव घ्यायचं दहशतलंय आहे. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी स्वतः मला तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर आज आपण चाललोय दापोलीला ट्रिपला. आपले मागचे जे कार्यकर्ते होते ते सगळे आहेत. आत्ता थोडेफार ॲड झालेत परत, तर कंपनीतलेच आहेत सगळे. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. आता तिथं जाईपर्यंत मोठं ब्लॉग असेल, तिथनं मग आपण तिथं पोचलो पार्ट 2 स्टार्ट करू. तिकडचं म्हणजे काय नेचर आहे, कसं काय ते दाखवायचा प्रयत्न करू. तो ब्लॉग आजचा आणि उद्याचा धरून होईल आणि तिथे जाईपर्यंत मोठं ब्लॉग होईल. तर कंटिन्यू करा, एन्जॉय करा. भेटू आता डायरेक्ट मोठं ब्लॉगवर. तर विषय काय झाला, आमच्यासोबत जेवढे सगळे होते ना ते पुढे गेले. त्यांना आम्ही पुढे पाठवलं. बोला आम्हाला जरा अर्धा तास लेट होईल, तुम्ही पुढे जा, हॉटेल वगैरे चेक इन करा, मग आम्ही येतो म्हणून. तर असा सीन झाला आहे. तर आम्ही निघालो आता टुवर्ड्स दापोली. ही जर्नी तुम्हाला दाखवतो कशी काय होईल ती. स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एन्जॉय करा मोठं ब्लॉग. तर मित्रांनो हा खेडचा बस स्टँड आणि आत्ता आपण पोचलोय खेडला. तर मित्रांनो आता आपण खेडला आहे, खेडमधून बाहेर निघतोय. नाना नानी पार्कच्या इथं आलोय. ज्यांना कोणाला खेड म्हणजे जे खेडमधले असतील त्यांना नाना नानी पार्क कुठं आहे ते माहिती असेल. तिथनंच दापोलीला जायला रोड आहे. ओके, तर आता आम्ही त्या रोडला लागला आणि तुम्ही रस्ता बघू शकता भाई, अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता. म्हणजे हा रस्ता भाई काय रस्ता आहे, नुसते खड्डे आहेत, नुसते खड्डे. रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत. ओके, तर तुम्ही दापोलीला येत असाल ना तर गाडीची सर्व्हिसिंग आधीच करून आणा, कारण एवढे खड्डे आहेत नाही बघा. 5-5 मिनिटाला खड्डे आहेत, 5-5 मिनिटाला भाई. तर गाईज आत्ता आपण पोचलोय दापोलीला. हा इथं जो लेफ्ट साईडला दिसतोय हा बघा एसट्या लागल्यात, तो दापोलीचा मेन स्टँड. आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे बीचला. इथून सरळ जो रोड जातो तो आपला बीचवर जातो. आणि ट्रॅफिक बघा किती आहे, तुफान अशी ट्रॅफिक आहे. तर मित्रांनो बघू शकता ओमकार शेठ खास मुंबईवरून आलेत आणि इथं आम्ही थांबलोय जरा वडापाव खायला, कारण भूक लागली आहे. काय खाऊन नाही आलो, तर गाडी पण हिट झाली भरपूर, जरा कूल होऊ दे. तर आता वडापाव खातो आणि पुढची जर्नी मग आपण कंटिन्यू करू. तर मित्रांनो झालं तर थोडा नाश्ता करून आत्ता आम्ही निघालो टुवर्ड्स दापोली बीच. तर मित्रांनो आत्ता आपण पोचलोय मुरुड बीचला. इकडं लेफ्ट साईडलाच बीच आहे बघा, या साईडला बीच आहेत. तुम्ही समुद्र बघू शकता बघा. इथं रस्ता आणि इथं समुद्र, इथं रस्ता आणि इथं समुद्र. इथं मोठा खड्डा आहे. त्या मागच्या टायमाला आम्ही येत होतो पण आम्हाला वाटलं म्हणजे जाईल गाडी, पण जसा आम्ही अंदाज घेतला भाई डायरेक्ट खाली गेली असती गाडी, गाडी वरती आलीच नसती. इथं रेसॉर्ट वगैरे एकदम बादशाह रेसॉर्ट आहेत, म्हणजे राहायची सोय पद्धतशीर आहे. इथं इकडं पुढं चांगली सोय आहे. बीचवर गेलो की रेट भरपूर आहेत, पण इकडे जरा कमी रेट आहेत, म्हणजे रिजनेबल आहेत, पिशाला परवडायला नाही, एन्जॉय वगैरे फुल. तर मित्रांनो आत्ता आपल्या लोकेशनच्या जवळ पोचलोय. बघा मार्केट आहे इथं ना. मार्केटमधून सरळ गेला चौक लागतो, चौकातून राईट मारला की सरळ गेला की लेफ्ट मारून आपला लोकेशन, म्हणजे जिथं आपण रूम बुक केले तो एरिया. ओके, अरे हो समोर बघ लेडीज आहे आणि हा म्हणतोय घाल. अरे भाऊ धक्का लागला तो लोक पहिल्यांदा आपल्याला धरा येतील. ही भाई धक्का मारलासच कसा, तुझीच चुकी आहे भाई. तिने टोकला नसलं तरी तुझीच चुकी आहे, काय करशील. हा इथं आपण आहोत दुसरी आपला घर सोडून 70-80 किलोमीटर लांब. आता आपण पोचलो आपल्या लोकेशनवर.
मला रूम दाखवतो कशी आहे ती. कुत्री बघा किती आहेत. गँगवार आवत नाहीत रे ती पाळीव आहेत. तर हा सनी विका विला. ओके, तिथं आम्ही पोचलोय आणि आजला आम्ही हाच बुक केला. आपला वरती आहे वाटतं त्या साईडला. तर बघू कसं काय ते. चला, आता मी दापोलीला पोचलो आणि आता आम्ही मच्छ्यानाला झालोय. भागावतला तो ओमकार शेख समोर बघा. एक शेख. बाकीचे कार्यकर्ते सगळे रूम आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना इंट्रोड्यूस करतो. तर आता मच्छ्यानं चाललंय. काळोख पण झालाय. बघू कशी काय म्हणजे मिळते का नाही ते बघायला लागला ती. तर कंटिन्यू करा, समजेलच पुढं. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय. काळोख आहे, भरपूर काय दिसणार नाही. रिंकेश शेठ समोर. इथं गाडी वगैरे आम्ही पार्क केले पद्धतशीर आणि चाललो आता. ओमकार वगैरे पुढे गेलाय. बघू आता. आता ब्लॉग बंद करतो आणि टॉर्च चालू करतो नाही तर कुठेतरी आमचा पाय भरत. चला मित्रांनो, बघा इथं समुद्रातली मच्छी. सुरमई बघा केवढी मोठी आहे. एवढी मोठी सुरमई आहे. भाई मस्त पद्धतशीर बघा. टेन्शन घेऊ नको, तुला कशी जास्त घेत नाही पैसे. ही मोठी पाहिजे. आणि इथं फुल बार्गेनिंग करतोय शेठ. फुल बार्गेनिंग. कसं आहे बार्गेनिंगचा बादशाह. तर मित्रांनो इथं मच्छी कापायची म्हणजे कापायला सुरुवात केली. सुरमई आहे सुरमई. आणि इकडं आम्ही मोठे प्रॉन्स पण घेतलेत आणि छोटे प्रॉन्स पण घेतलेत. हे मोठी कोलंबी पण घेतली आणि छोटी कोलंबी पण घेतली ट्राय करायला. हे बघा इकडं छोटी आहे आणि इथं मोठी आहे. इथं सुरमई कापायची. सुरमई कापतं एकदम पातळ. आणि भाऊनी बार्गेनिंग टॉपची केली. काही म्हणा. शेट रिंकेश. तो तुम्हाला समोर दिसत ना लाईट आहे, तर सगळ्या बोटी आहेत. हे बघा सगळ्या बोट आहेत. लाईनच लागली लाईनच. आणि इथं समोर लाईट हाऊस आहे. तुम्हाला दाखवतो मी. लाईट चमकल बघा. इथं कुठेतरी लाल लाईट चमकते. इथं हा बोट दाखवतो ना. हां, समोरच लाईट हाऊस आहे आणि इथं बोट लागले. सगळं खाडी आहे ही. आणि मावशी म्हटलं की सकाळी पाणी आहे ना तिथं म्हणजे फुल पाणी असतो. भरती असते ना त्यामुळे पाणी वरपर्यंत पाणी असतो. किती वाजेपर्यंत चालू आहे? मच्छी एवढी मच्छी. इथं आल्या फक्त मालती मावशींचं नाव घ्यायचं दहशत लय आहे. डायरेक्ट डिस्काउंट भेटतो. भाऊने इथून डिस्काउंट घेतलं नाही फुल. तर मित्रांनो आम्ही एवढी मच्छी घेतली 3 बॅगा भरून भाई. तर बघा इथं सुरमई 2, इथं कोलंबी छोटीवाली, पापलेट, इथं मोठीवाली आपली मोठीवाली कोलंबी. नुसती दहशत आहे. 1 साइड दहशत. आणि उद्या यायचं सांगते ना 4 सुरमई पॅक करायला. 5 सुरमई. ओके, उद्या येऊन आम्ही डायरेक्ट 5 सुरमई आधीच ऑर्डर देऊन ठेवलं. त्या मावशींचं नाव काय? मालता मावशी. विषय संपला. हो कॅमेऱ्यात बोला. हो इकडे बोला. तसं आम्ही शोधून येणार. इकडे बस. संपला विषय. चला नाही. ओके उद्या सकाळी आम्ही येणार. आमची ऑर्डर जी द्यायची घेऊन काम 25 एकदम रिजनेबल रेट मध्ये सगळं झालंय. प्रॉपर जसं पाहिजे होतं तसं. चला. विषय काय झाला, पाणी भरायला चालू झालं तसं गाडीचं स्टँड खाली रुतला. नशीब गाडीला काय झालं नाही. आपली फुल सेफ्टी भाई. सेफ्टी बस. अरे आठवत नाही म्हणून काढून ठेवतोय. बोल. अरे आठवत नाही बोल. सुरमईची जी पाठची शेपट्याची बाजू आहे ना ती रसा करायचा. कोळंबी आहे ना कोळंबी ती पूर्ण फ्राय. कोळंबी तळलेली बारकी. आणि पापलेट पण फ्राय.